मसाले भात खावासा वाटतोय, पण त्यासाठी लागणारा जो कोरडा मसाला असतो तो कधी करू. जर याचा तुम्हाला कंटाळा वाटत असेल तर तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ अगदी बनवलेला आहे. तर तुम्ही हा जर व्हिडिओ बनवला तर पटकन हा मसाले भात करायला घेणार, कारण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर पटकन मग सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. आता याला मी सगळं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये याची आपण अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेणार आहे. पुदिना घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातलं तर थोडा भाताला वास छान येतो. आता फोडणीसाठी कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि आपण यामध्ये थोडासा एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि याला आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता हा लवकर तळावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा आपला लवकर भाजून होतो. आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा, जेणेकरून आपण भाताच्या वरती घालणार आहोत, म्हणून याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आणि ब्राऊन झाला की आपण या कांद्याला साईडला आपण काढून घेणार आहे. आता यात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये थोडंसं मी चमचाभर जिरे घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण काही खडा मसाला घालून घेणार आहे, जसं की लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडा अशा पद्धतीने खडा मसाला घालून घ्यायचा आणि त्यानंतर उभा लांब चिरलेला एक कांदा मी यामध्ये घालून घेणार आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हा कांदा ब्राऊन होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे. एक मीडियम गॅसवर 2 मिनिट आपल्याला हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा थोडासा भाजत आला की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. इथं मी एक टोमॅटो वापरलेला आहे, म्हणजे जास्त मोठा नव्हता, छोटाच मीडियम साईजचा टोमॅटो होता, म्हणून मी सगळा टोमॅटो इथं एक टोमॅटो वापरलेला आहे. आता टोमॅटो देखील एक थोडा वेळ आपण 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने भात नक्की करून बघा, कारण याची टेस्ट पुदिन्यामुळे खूप छान येते. आता आपण जी पेस्ट बनवली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे आलं लसणाचा जो कच्चापणा असतो ना तो निघून जावा म्हणून याला तेलामध्ये 1-2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आणि तेलानंतर याला 2 मिनिट छान परतल्यानंतर आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तांदूळ. आता तांदूळ मी अजिबात धुवून वगैरे म्हणजे भिजत वगैरे काही घातलेलं नाही, फक्त याला तांदळाला धुवून घेतलेला आहे आणि हा धुतलेला डायरेक्ट तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा. मी 2 वाट्या तांदूळ इथं वापरलेला आहे. आता तांदूळ देखील तेलामध्ये एक लो गॅसवर छान याला 2-3 मिनिट ना परतून घ्यायचं, म्हणजेच आल्या लसणाचा किंवा कांद्याचा सगळा फ्लेवर या तांदळाला लागला पाहिजे. आणि त्यानंतर वरून थोडंसं म्हणजे एक साधारण चमचाभर आपण यामध्ये बिर्याणीचा मी मसाला घालणार आहे, म्हणजे आपल्याला बाकीचा मसाला घालण्याची काही गरज नाही, म्हणून 1 चमचा मसाला घालून घ्यायचा आणि याला पुन्हा छान असं मिक्स करायचं. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी. आता मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, म्हणून मी यामध्ये 4 वाट्या गरम पाणी घालून घेणार आहे. गरम पाणी यासाठी घालायचं म्हणजे आपला भात पटकन हा शिजतो, जास्त आपल्याला भात शिजण्यासाठी वेळ लागत नाही, म्हणून गरम पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता वरून ना मी चमचाभर तूप घालून घेणार आहे, जेणेकरून भात आपला मोकळा होईल आणि भाताला तुपाचा वास देखील छान येईल, म्हणून चमचाभर तूप घालून घ्यायचं, पुन्हा मिक्स करायचं आणि या तांदळाला उकळी यायला लागली की याला झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक 10 मिनिट हा भात ठेवून द्यायचा. 10 मिनिटानंतर याचं झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा हा भात थोडासा असा पद्धतीने हलवून घ्यायचा, म्हणजे सगळा वर खाली असा भात आपला करून घ्यायचा. आणि सगळा एकसारखा भात करून घेतल्यानंतर आता याच्यावर पुन्हा आपण एक अर्धा चमचा मी याच्यावरती तूप सोडून घेणार आहे. यामुळे काय होतं, आपला भात अगदी असा मोकळा होतो, म्हणजे चिकट वगैरे भात होत नाही, अगदी असा तुपामुळे मोकळा होतो. पुन्हा झाकण लावून एक लो गॅसवर आपण 10 मिनिट हा भात शिजवून घ्यायचा आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय, म्हणजे जवळजवळ 20 मिनिटातच आपला हा भात तयार झालेला आहे. अगदी मोकळा मोकळा शीत आणि शीत असा बघू शकताय तुम्ही मोकळा झालेला आहे. आणि त्यानंतर आपला हा झटपट कमी साहित्यामध्ये मसाले भात तयार झालेला आहे. आता आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदा याच्यावरती वरून घालून घ्यायचा. कांदा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातला की जरा छान लागतो आणि दिसायला पण छान दिसतं, म्हणून घालून घ्यायचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.